अयोध्येतील भव्य राम मंदिरातील दान आणि चढावा चोरीच्या प्रकरणाने आता देशाच्या राजकारणात एक प्रचंड मोठे वादळ निर्माण केले आहे। भक्तांनी अर्पण केलेले सोने चांदी आणि कोट्यावधी रुपयांची रोख रक्कम गायब झाल्याचा आरोप झाल्यानंतर आता या प्रकरणाला केवळ आर्थिक घोटाळ्याचे स्वरूप राहिलेले नाही, तर यावरून भाजप राष्ट्रीय स्वयंसेवक संघ RSS आणि उत्तर प्रदेश सरकार यांच्यात एक अंतर्गत छुपयुद्ध सुरू असल्याच्या जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत। राम मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस संपत राय यांच्यावर झालेल्या आरोपामुळे संघ आणि मोदी सरकार बॅकफूटवर आले आहे, तर दुसरीकडे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे हा वाद अधिक चघळला आहे। काय आहे हा संपूर्ण प्रकार? मोदी, मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्यात नेमकी काय डील झाल्याची चर्चा आहे, पाहूयात या विशेष रिपोर्ट मध्ये। नमस्कार, मी आदिती आणि आपण पाहतात ट्रुथएक्स न्यूज। जानेवारी 2024 मध्ये ज्या राम मंदिराचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरसंचालक मोहन भागवत, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात झाले होते, त्याच मंदिराच्या देणग्यांमध्ये घोटाळा झाल्याचे उघडकीस आल्याने संपूर्ण देश हादरला आहे। सुमारे 7 ते 7.5 कोटी रुपयांच्या या कथित घोटाळा प्रकरणाची उत्तर प्रदेश सरकारने तात्काळ विशेष तपास पथक म्हणजेच SIT ची स्थापना केली आहे। SIT ने कारवाई करत चंपत राय यांचे निकटवर्तीय राम शंकर यादव उर्फ टिन्नू यादव सह 8 जणांना अटक केली असून त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। या वाढत्या दबावानंतर चंपत राय आणि विशेषतः अनिल मिश्रा यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले आहेत, मात्र तरीही मूळ वाद अद्याप संपलेला नाही। मीडिया रिपोर्ट्स आणि राजकीय विश्लेषकांच्या मते या घोटाळ्याच्या निमित्ताने भाजपचे केंद्रीय नेतृत्व आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यातील जुना अंतर्गत संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे। राम मंदिर ट्रस्टची स्थापना 2020 मध्ये झाली, तेव्हापासून या ट्रस्टवर पूर्णपणे केंद्र सरकार आणि संघाशी संबंधित लोकांचे वर्चस्व राहिले आहे। चंपत राय यांना या पदावर बसवण्यासाठी प्रधान मोदी आणि संघ प्रमुख मोहन भागवत यांचाच पुढाकार होता, तर एकनाथ पीठाचे आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या नियुक्त्यात फारसे विश्वास घेतले गेले नव्हते, अशी चर्चा राजकीय गोटात नेहमीच असते। आता जेव्हा या कोट्यावधीचा घोटाळा उघडकीस आला, तेव्हा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपला भ्रष्टाचाराविरोधात झिरो टॉलरन्स आणि कठोर हिंदुत्वासाठी प्रतिमा आणखी मजबूत करण्यासाठी या प्रकरणाचा थेट तपास SIT कडे सोपवला। योगींच्या निकटवर्तीयांच्या मते हा भक्तांच्या श्रद्धेचा विषय असून दोषींना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही। मात्र दुसरीकडे फैजाबाद बार असोसिएशन आणि विरोधी पक्षांनी असा गंभीर आरोप केला आहे की चंपत राय आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची SIT ने चौकशी केली असली तरी मुख्य FIR मध्ये अद्याप चंपत राय यांचे नाव थेट आरोपी म्हणून नोंदवण्यात आलेले नाही। राजकीय वर्तुळात सूत्रानुसार चंपत राय यांच्यावर थेट कठोर कायदेशीर कारवाई करण्याऐवजी त्यांना पदावरून बाजूला करून सन्मानजनक एक्झिट देण्याचा प्रयत्न दिल्लीतून केला जात आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी या घटनेवर नाराजी व्यक्त करत भक्तांच्या विश्वासाचा घात आहे म्हटले असले तरी संघाच्या शतकोत्सव वर्षात संघटनेच्या प्रतिमेला डाग लागू नये यासाठी अंतर्गत हालचाली सुरू आहेत। काही मीडिया अहवालामध्ये असा दावा केला जात आहे की आगामी विधानसभा निवडणुका पाहता भाजप आणि संघ यांच्यात एक सिक्रेट अंडरस्टँडिंग किंवा सुवर्ण मध्य साधण्याचा प्रयत्न आहे, जेणेकरून विरोधकांना या मुद्द्यावर राजकारण करण्याची संधी मिळणार नाही आणि अंतर्गत ठेवता येईल। ज्या राम मंदिराच्या मुद्द्यावर भाजपने देशात आपले राजकीय साम्राज्य उभे केले, आज त्याच राम मंदिरातील अंतर्गत व्यवहारामुळे भाजप आणि संघ परिवार एका मोठ्या नैतिक आणि राजकीय संकटात सापडला आहे। योगी आदित्यनाथ यांची कठोर कारवाईची भूमिका आणि दिल्लीतील केंद्रीय नेतृत्वाची बचावात्मक पवित्रा यामुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात आगामी काळात मोठे फेरबदल पाहायला मिळू शकतात। विरोधक आता या मुद्द्यावरून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत। आता या SIT तपासातून काय निष्पन्न होते आणि चंपत राय यांच्यावर पुढे काय कारवाई होते याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे। तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल
काय वाटते? योगी आदित्यनाथ यांची भूमिका योग्य आहे की केंद्रीय नेतृत्वाचा हस्तक्षेप? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स बॉक्स मध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या ट्रुथ एक्स चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.